नमस्कार, मी सुहाश्विनी श्रेयरी मेंगाने, राहणार कोतुली, तालुका पन्हाळा। रोज एक व्हिडिओ काव्य संकल्प उपक्रम सत्रामध्ये तुम्हा सर्वांचे स्वागत आहे। आज दिनांक 16 एप्रिल 2024। व्हिडिओ काव्य संकल्प उपक्रमाचा भाग क्रमांक 107। आजच्या व्हिडिओ काव्य सत्रामध्ये मी तुम्हा सर्वांसाठी वसंत शिंदे यांची एक गझल सादरीकरणासाठी घेऊन आले आहे। चला तर मग गझल घेते। गझलेचा मतला असा आहे: कुठला पक्षी पांग फेडतो आकाशाचे, कुठला पक्षी पांग फेडतो आकाशाचे, कोण वाहते डोळे पुसतो आषाढाचे, कोण वाहते डोळे पुसतो आषाढाचे, कुलूप लावून घरात बसतो दिवस सदा अन, कुलूप लावून घरात बसतो दिवस सदा अन, दार नेहमी उघडे असते अंधाराचे, राहून जातो माल खरेदी करावयाचा, राहून जातो माल खरेदी करावयाचा, असेच होते दरेक वेळी बाजाराचे, बरे जाहले ऐकू त्याला गेले नाही, बहिरे होते कान कापऱ्या आवाजाचे, खमक्या होता रोगी त्याला बदला नाही, खमक्या होता रोगी त्याला बदला नाही, खंगत गेले अखेर डोळे आजाराचे, खंगत गेले अखेर डोळे आजाराचे, मने कोरडी सारी होती शवाभोवती, मने कोरडी सारी होती शवाभोवती, फक्त डोळे ओले होते अंगाराचे, फक्त डोळे ओले होते अंगाराचे, कुठला पक्षी पांग फेडतो आभाळाचे, कोण वाहते डोळे पुसतो आषाढाचे, आषाढाचे। ही गझल वसंत सरांची कशी वाटली? व्हिडिओ पाहून नक्की अभिप्राय द्या। उद्या पुन्हा भेटूच एका नवीन गझलेसोबत। तोपर्यंत मनापासून धन्यवाद।